माननीय नामदार श्री उदयजी सामंत, मंत्री उद्योग व मराठी भाषा, माझे मित्र रितेशजी देशमुख, सयाजीराव शिंदे, सदानंदराव मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे, उल्हासदादा पवार, रामदासजी फुटाणे आणि राजेशजी पांडे आणि बाहेर जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुमच्या मनात असेल की हा कसा इथे शासनाचा कार्यक्रम आहे, पण उदयजी सामंत यांनी मला बरीच गळ घातली आणि या कार्यक्रमासाठी मला बोलवलं आणि त्यामुळे आपलं सर्वांचं दर्शन झालं. त्यामुळे मी उदयजी सामंत यांचे मी मनापासून आभार मानतो. आज माझे मित्र रितेश देशमुख यांचा माझ्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. ही सगळी भाग्यवान माणसं, मी दिलं म्हणून नाही, पण यांना पुरस्कार मिळतात. आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो आणि तो घेऊन आम्हाला वाटचाल करत राहावी लागते. पण आज या मराठी भाषेसाठी म्हणून बऱ्याच गोष्टी आपल्याला करण्यासारख्या आहेत. सयाजीरावांनी सांगितलं आता की त्यांनी मराठीत भांडण कसं केलं आफ्रिकेतल्या माणसाशी. आपण आपल्या भाषेवरती ठाम राहिलं पाहिजे. जग त्याच्यानंतरच तुम्हाला दाद देतात. जशी फ्रेंच माणसं आहेत, जशी इतर देशात मधली माणसं आहेत, ते आपल्या देशाशी आपल्या स्वतःच्या भाषेबरोबर इतके प्रामाणिक असतात की तुम्हाला त्यांचा अभिमान वाटायला लागतो. अरे की स्वतःच्या भाषेची केवढी प्रामाणिक आहेत, आपल्या देशात आहेत की. आणि जर बाकीची राज्य जर समजा स्वतःच्या भाषेबद्दल जर समजा अभिमान बाळगून असतील, तर आपण दुसऱ्या भाषेमध्ये का बोलायला जातो? आपल्याकडची मुलं, आपल्याकडच्या मुली ह्या हिंदीमध्ये बोलायला जातात, इंग्रजीमध्ये बोलतच असतात, पण एकमेकांना भेटल्यावरती हिंदीमध्ये बोलतात. कशासाठी बोलतात? आता आपल्या इथे राष्ट्रगीत लागलं होतं, काय राज्यगीत, जय जय महाराष्ट्र माझा. सांगून दाखव भारतामध्ये कुठच्या राज्याचं राज्यगीत आहे? कोण म्हणतं जय जय आसाम माझा? असं कोण म्हणतं कसं मला? हा, जय जय गुजरात माझा, जय जय तामिळनाडू, जय जय महाराष्ट्र माझा. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आजपर्यंत या भूप्रदेशावरती, ज्याला मी नेहमी सांगत आलो की हिंद प्रांत, हिंद प्रांत, कारण हा देश हिंदुस्थान भारत जो काय आहे हा 1947 साली झाला. पण या संपूर्ण हिंद प्रांतावरती जी आक्रमणं झाली ती सगळी बाहेरून आली आहेत. या हिंद प्रांतावरती जर कोणी राज्य केलं असेल 125 वर्ष, या भागातल्या लोकांनी ते फक्त मराठ्यांनी केलं. इतर कोणीही राज्य केलेलं नाही. बाकीचे आले ते सगळे बाहेरून आलेले लोक आहेत. आणि ज्यांनी राज्य केलं, जे राज्यकर्ते होते, ज्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा आपण वृद्धिंगत नाही करायची, मग काय करायचं?